विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीईटीच्या लेक्चरमध्ये केमिकल कायनेटिक्स या टॉपिकबद्दल थोडीशी माहिती करून घेणार आहे. ओके. सीईटीचा जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट एक आहे की सीईटीचा अभ्यास करायच्या अगोदर तुमची त्या टॉपिकची थेअरी कंप्लीट असली पाहिजे. थेअरी म्हणजे थोडक्यात तुमचा बेस जर का परफेक्ट असेल तर त्याच्याशी रिलेटेड सीईटीचा क्वेश्चन आपण हवा तसा सोडवू शकतो. ॲक्च्युली सीईटी मधला क्वेश्चन जो सोडवायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला माहीत असलेलं नॉलेज आपण अप्लाय करायचं आहे आणि नॉलेज अप्लाय करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला माहिती आहे सीईटीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल, त्याच्यानंतर मग त्याचे ऑप्शन्स दिले जातील. आपल्याला 4 ऑप्शन्स दिले जातात, ए बी सी अँड डी, या 1 2 3 4 लाईक दॅट वन. आणि मग याच्यामधला आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. करेक्ट ऑप्शन शोधत असताना काही वेळा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावी लागतील, काही वेळा काही कॅल्क्युलेशन्स असे असतात की ते कॉन्स्टंटच असतात, म्हणजे तिथं तुमचा अभ्यास परफेक्ट असला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पटकन तो कॉन्स्टंट शोधता येईल. किंवा काही वेळा असंही करावं लागतं, समजून चला मला जर थोडंसं कन्फ्युजन होतंय मग मी कसं सॉल्व्ह करू, तर ह्या 4 पैकी कुठले तरी 1-2 ऑप्शन्स आपण बाजूला काढले पाहिजेत, कारण 4 पैकी कुठला तरी एकच बरोबर आहे. बाकीचे जे 3 आहेत हे डिस्ट्रॅक्टर आहेत, लक्षात घ्या. आणि हे जे डिस्ट्रॅक्टर आहेत हे तुम्ही जर बाजूला काढायला जर का सक्सेस झाला तर तुम्ही बरोबर ऑप्शन जो आहे करेक्ट ऑप्शन पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकता. ठीक आहे. आता केमिकल कायनेटिक्स या टॉपिक बद्दल जर का आपल्याला बोलायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट एक आहे की व्हेन यू कॅन कन्सिडर इन केमिकल कायनेटिक्स द क्वेश्चन्स विच कॅन बी आस्क्ड फॉर नीट एक्झाम ॲट अबाउट द 2 क्वेश्चन्स पर इयर. जवळपास जर का पेपरचं अनालिसिस केलं तर कमीत कमी एक क्वेश्चन तर आहेच आहे, पण बहुतेक वेळा 2 क्वेश्चन्स आपल्याला नीटच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. आपल्याला माहिती आहे नीटच्या परीक्षेमध्ये आपल्याला 45 क्वेश्चन्स आहेत, जेईमध्ये आपल्याला 30 क्वेश्चन्स आहेत. साहजिकच 45 असल्यामुळे एखादा प्रश्न तिथं जास्त पडेल. आता जर का समजा 2 क्वेश्चन्स असतील तर आपल्याला हेही माहिती पाहिजे की 1 क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स, दॅट वन इज नथिंग बट देर इज द वेटेज फॉर सीईटी एक्झाम दॅट इज नथिंग बट द नीट या जेई लाईक दॅट वन. आपण त्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतोय. महाराष्ट्र सीईटी पण आहे, नीट पण आहे, जेई पण आहे, म्हणून मी फक्त सीईटी लिहिलंय. ओके. तर नीटसाठी जर का आपण घेतलं तर जवळपास त्याचं 4 ते 8 मार्काचं वेटेज होतं आणि खूप सोपा टॉपिक आहे. तुम्हाला मी रिअली सांगतो केमिस्ट्री खरंच खूप सोपी आहे. फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, त्याच्याशी समरस होऊन शिका. खूप सोपं आहे. आता आपल्याला जर कायनेटिक्स घ्यायचं आहे तर केमिकल कायनेटिक्समध्ये अभ्यास करताना मला पहिल्यांदा काय माहिती पाहिजे तर दॅट वन नथिंग बट द केमिकल कायनेटिक्स, द डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स, व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन, what are the types of rate of reaction, how they can be expressed. Okay. After that rate law, yeah, it is called as the rate equation. Here you must know what is the law of mass action and what is the basic difference between the law of mass action and rate law. हाही माहिती पाहिजे. तो झाल्यानंतर रेट लॉशीच रिलेटेड आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे, याचे सगळं मी आपण नंतर एक्सप्लेनेशन देणार आहे. त्याच्याशीच रिलेटेड पुढे आपल्याला मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन आहे. त्याच्यासाठी SN1 SN2चं एक्झाम्पल चांगला आहे. SN1 इज नथिंग बट द युनिमोलिक्युलर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन, SN2 बायमोलिक्युलर म्हणजे 2 मोलिक्युलरिटी असणार आहे लाईक दॅट वन. हे झालं की इंटिग्रेटेड रेट लॉ अँड हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथं तुम्हाला इक्वेशन माहिती पाहिजे, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड. आपण ते आर्टिकल येईल त्यावेळेस डिटेलमध्ये जाऊया. तसंच इंटिग्रेटेड रेट लॉ अँड हाफ लाईफ पिरियड फॉर 0 ऑर्डर रिॲक्शन, याचे फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजेत. लक्षात घ्या बाळांनो, तोंडपाठच पाहिजेत. आणि शेवटचं मग कोलिजन थेअरी एक आहे, पण कोलिजन थेअरीमध्ये काही जास्त सीईटीशी रिलेटेड एवढं हे नाहीये, पण महत्त्वाचं जे आहे ना ते इथं आहे, आरएनएस इक्वेशन. आता जर पेपरचं अनालिसिस केलं तर जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. जास्त करून रेट ऑफ रिॲक्शनवर एक क्वेश्चन्स आहेत, त्याच्यानंतर हाफ लाईफ पिरियडवर एक क्वेश्चन्स आहेत काही, आणि नंतर आरएनएस इक्वेशन. याचा अर्थ मध्ये येणार नाही असं नाहीये, ऑर्डर ऑफ रिॲक्शनवर पण आहेत, पण फोकस नेमका कुठं करायचा आणि सगळाच टॉपिक खूप सोपा आहे. ओके. आता आपल्याला सीईटीचं लेक्चर चालू करत असताना व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर इन द केमिकल कायनेटिक्स यू नो व्हेरी वेल द कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ अ फिजिकल केमिस्ट्री विच कॅन बी deals with study of the mechanism of that reaction as well as the factors which can be affecting the rate of reaction. आपल्याला माहिती आहे कायनेटिक्स मध्ये आपण कशाचा स्टडी करतो तर रेट ऑफ रिॲक्शन ॲज वेल एज द फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. ओके. अँड धिस केमिकल कायनेटिक्स, आता पहिला एमसीक्यू तर लक्षात घ्या, मी सगळे एमसीक्यू लिहित बसणार नाही, एक आपण 2-4 आपण जेवढे होतील तेवढे घेऊया. केमिकल कायनेटिक्स कॅन बी अप्लिकेबल टू
that reactions which have moderate rate of reaction. You know very well, some reactions are very, very slow. Some reactions are very fast. While the some reactions can be having the moderate rate of reaction. एकदम स्लो रिएक्शन्स असतील, फॉर एक्झाम्पल आपण कुठलंही घेऊ शकतोय, रस्टिंग ऑफ आयर्न वगैरे, फास्ट होत नाही, खूप स्लो रिएक्शन आहे, लक्षात घ्या. एखादी जर समजा न्यूक्लिअर केमिस्ट्री, तुम्ही जर का न्यूक्लिअर फिशनचं एक्झाम्पल घेतलं, बरोबर आहे, म्हणजे आपण ह्याचं हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल, 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेनं जपानवर जे काय ॲटॉमिक बॉम्ब टाकले, लिटल बॉय म्हणून, बरोबर. तर त्याच्यामध्ये ती जी चेन रिएक्शन आहे, न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन, दॅट आर द व्हेरी स्पॉन्टेनियस रिएक्शन, व्हेरी फास्ट रिएक्शन्स. तर त्या दोन रिएक्शनला एकदम स्लो आणि एकदम फास्ट असतील ना, तर कायनेटिक्स अप्लाय नाही करू शकत. आपण कायनेटिक्स कोणाला अप्लाय करू शकतो, म्हणजे पहिलाच एमसीक्यू इथं लक्षात आला पाहिजे की केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ अ केमिस्ट्री विच कॅन बी अप्लाइड टू ओनली दॅट रिएक्शन्स विच कॅन बी हॅव्हिंग मॉडरेट रेट ऑफ रिएक्शन. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता त्याची डेफिनेशन झाल्यानंतर मग आपल्याला नंबर नेक्स्ट वन घ्यायचा आहे, अँड दॅट इज नथिंग बट द फर्स्ट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक, अँड इट इज द रेट ऑफ रिएक्शन. ओके, सो व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन. थेअरी तुमची झाली, असंच कन्सिडर करून आपण पटकन जातोय. द रेट ऑफ रिएक्शन इज नथिंग बट, या इट इज इक्वल टू द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स डिवायडेड बाय चेंज इन टाइम. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता समजून चला, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम आहे, चेंज त्याच्यामधला. आपल्याला एक इथं क्लिअर कट झालं पाहिजे की कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे, तर इट इज नथिंग बट द मोल्स पर डीएम क्यूब, करेक्ट, अँड डिवायडेड बाय टाइम. टाइमचं युनिट काय, सेकंड. म्हणजे इथं युनिट फॉर रेट ऑफ रिएक्शन, व्हॉट इज द युनिट फॉर रेट ऑफ रिएक्शन, इट इज द मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. हे आपल्या पाठच पाहिजे. सोपं आहे, 11वी पासून शिकताय तुम्ही. moles per dm cube per second. Yeah, you can say here the concentration of the substance which can be expressed in terms of molar concentration, and therefore you can say here the molarity can be having the unit moles per dm cube. म्हणजे हेच युनिट तुम्ही मोलार पर सेकंद असं पण लिहिता. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन साठीचं युनिट बाळांनो काय आलं, मोलार पर सेकंद. इथपर्यंत आयडिया क्लिअर. हा एम काढताना कॅपिटलच पाहिजे, स्मॉल एम काढायचा नाही. जर का तुम्ही हा असा काढला तर याला आपण मोलल कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. इट इज नथिंग बट द मोलॅलिटी. ओके, आणि म्हणून आपल्याला काय पाहिजे, तर दॅट इज द मोलार पर सेकंड. धिस वन इट इज द युनिट फॉर रेट ऑफ रिएक्शन. आता युनिट आपल्याला झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की द रेट ऑफ रिएक्शन कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, विच आर दॅट वन, दॅट इज द ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये तुम्ही काय करता, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, फायनल कॉन्सन्ट्रेशन, त्या दोघांच्यातला डिफरन्स घेता. फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. त्याच्यानंतर टाइम, फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. म्हणजे याच्यामध्ये हीच रिएक्शन आठवत असेल तर बघा, समजून चला. इफ यू कॅन कन्सिडर ए प्लस बी विच कॅन बी गिव्ह सी प्लस डी, आणि याला जर मला ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन लिहायचं असेल तर मी कसा लिहितो, आठवतंय का बघा. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आता हा ए हा काय रिएक्टंट आहे. मग जर तो रिएक्टंट असेल, लक्षात येत आहे, तर मग मला त्याचा मायनस साइन येतं. मायनस डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं येतं. आठवतंय का बघा, हे मायनस साइन आपण दिलं, निगेटिव्ह साइन. इट इज इंडिकेट्स दॅट ए इज द रिएक्टंट या डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मायनस साइन आपण याच्या चेंज इन म्हणजे डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशनला वापरतोय. रेट ऑफ रिएक्शन इज नॉट निगेटिव्ह. पहिल्यांदा हे क्लिअर करा. रेट ऑफ रिएक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, बट दॅट मायनस साइन कॅन बी इंडिकेट्स दॅट द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग जर का कमी होतं तर तो साहजिकच काय असला पाहिजे, रिएक्टंट, आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. म्हणजेच इथं याच्याशी रिलेटेड काय आलं, मायनस डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तसा जर याचा घेतला, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, पाहिजे तर आपण परत एकदा लिहूया. इथं आर इज इक्वल टू काय येईल, परत इथं मायनस डी, सॉरी ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आपण लिहितोय बाळांनो, सॉरी इथं कॅपिटल डी पाहिजे आपल्याला, इथं डेल्टा येणार, सॉरी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेल्टा टी. हा कॅपिटल डेल्टा आला की ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन येईल. ओके, म्हणजे इथं परत चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आपण काय येणार, डेल्टा टी. हा जर कॅपिटल डेल्टा आला ना तर त्याला काय म्हणायचं, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. जर याच्या बाबतीमध्ये लिहायचं सीच्या बाबतीमध्ये तर तिथे काय येणार, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आता काय येईल, प्लस साइन येईल, कारण प्रॉडक्ट आहे. लक्षात घ्या, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन डेल्टा टी.
दॅट वन इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन फॉर दिस वन. ओके. आणि डीच्या बाबतीमध्ये आर इज इक्वल टू काय येईल प्लस, इथंही प्लस लिहिलं चालेल नाही लिहिलं तरी चालेल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन डेल्टा टी. सो दिस वन इट इज नथिंग बट द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज लिहिताना तुम्ही कॅपिटल डेल्टा लिहिता आणि ज्या वेळेस तुम्ही इन्स्टंटेनियस लिहिता त्यावेळेस काय लिहिणार फक्त, तर आता एकच लिहून देतो, आर इज इक्वल टू काय येईल मायनस स्मॉल डी, डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तसंच इथं डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, मायनस साइन येणार लक्षात घ्या. तसंच इथं प्लस येईल डी बाय डी टी, तसंच इथं प्लस येईल. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर हाऊ टू राईट the instantaneous rate of reaction and average rate of reaction. But for our convenience in chemical kinetics, we can be concerned with only instantaneous rate of reaction. And you know very well, the instantaneous rate of reaction is nothing but the rate of reaction at that instant, at that moment. आणि म्हणून आपल्याला हा लागणार आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता गमतीचा भाग असा आहे की आपण घेतली इन जनरल रिएक्शन काय घेतली तर A प्लस बी गिव्स C प्लस डी. इथं याचा 1 मोल आहे, याचाही 1 आहे, याचा 1 आहे, याचाही 1च मोल आहे लक्षात घ्या. पण अशी केमिकल रिएक्शन नसते ना. मग इन जनरल रिएक्शन लिहिताना आपण काय लिहितो, A मोल्स ऑफ A, B मोल्स ऑफ B, C मोल्स ऑफ C अँड D मोल्स ऑफ D. आता इथं लक्ष द्या, समजून चाला मी जर काय लिहिलं तर बघा जरा थोडं दोन्हीतला फरक क्लिअर करा. व्हेन यू कॅन कन्सिडर द रेट ऑफ रिॲक्शन. आता मी फक्त याच्याशीच रिलेटेड बोलतोय. आता मी असं लिहिलं की इफ यू कॅन से मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, म्हणजे डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि मायनस साइन दिलंय मी, एवढंच दिलं. मी नंबर ऑफ मोल्स घेतलेलं नाही. असं जर मी लिहिलं ना लक्षात घ्या तर याला म्हणायचं रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ दॅट सबस्टन्स, या रेट ऑफ कन्झम्पशन. मायनस डी बाय डी टी एवढंच मी लिहिलं, याला म्हणायचं रेट ऑफ डिसअपिअरन्स या रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे रेट ऑफ डिसअपिअरन्स इज इक्वल टू काय आलं मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं येईल. तसंच इथं गेला रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी म्हणजे काय येईल मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, मायनसच येणार इथं. याला मात्र काय येईल प्लस. आता मग फरक काय पडतो बघा, रेट ऑफ डिसअपिअरन्स आणि नंबर नेक्स्ट वन रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. ज्या वेळेस तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन लिहिताना बाळांनो बघा लक्षात घ्या, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. रेट ऑफ रिॲक्शन लिहिता त्यावेळेस त्याचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत हा रिॲक्टंट आहे मायनस साइन येणार, काय प्रॉब्लेम नाही. पण आता याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत ए, म्हणजे हे लिहिताना काय लिहायचं 1 अपॉन ए. थेअरीमध्ये हे सगळं तुमचं क्लिअर झालं, मी फटकन बोलतोय. म्हणजे 1 अपॉन ए डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं लिहायचं. म्हणजे असं नंबर ऑफ मोल्स लिहिले ना तुम्ही तर रेट ऑफ रिॲक्शन, आणि फक्त एवढंच लिहिलं तर इट इज द रेट ऑफ डिसअपिअरन्स या रेट ऑफ कन्झम्पशन किंवा प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये रेट ऑफ फॉर्मेशन येईल. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर इन केस ऑफ the reaction like this one, very familiar reaction with you, N2 plus thrice H2 gives twice NH3. Idea clear? आता जर मला हिथं लिहायचं आहे नंबर फर्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ दॅट नायट्रोजन, रेट ऑफ डिसअपिअरन्स. त्याचे नंबर ऑफ मोल्स 1 आहेत, काय नाही. मी फक्त काय लिहिणार मायनस डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2. तसंच रेट ऑफ डिसअपिअरन्स बघा मी काय म्हणतोय कोणाचा ऑफ हायड्रोजन, मी इथं काय लिहिणार मायनस, काय आहे तर रिॲक्टंट आहे. फक्त काय लिहिणार डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन. ओके. पाहिजे तर इथं आपण असं म्हणूया फॉर नायट्रोजन अँड इफ यू कॅन से फॉर हायड्रोजन. आयडिया क्लिअर. आता अमोनियाच्या बाबतीमध्ये काय येईल तर इट इज नथिंग बट द रेट ऑफ फॉर्मेशन फॉर अमोनिया. ओके. आता रेट ऑफ फॉर्मेशन आहे, मी काय लिहिणार फक्त प्लस येणार, प्रॉडक्ट आहे प्लस डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. दिस वन इज द रेट ऑफ डिसअपिअरन्स अँड दिस इज द रेट ऑफ फॉर्मेशन. ओके. आता जर का मला या रिॲक्शनला बाळांनो रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं आहे, रेट ऑफ रिॲक्शन आता मी सगळ्यांसाठी लिहितो इथं लक्षात घ्या. रेट ऑफ रिॲक्शन फॉर नायट्रोजन लिहायचं आहे तर मी काय लिहिणार
रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू याचा नंबर ऑफ मोल्स 1 आहे म्हणजे मायनस डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2. कारण नंबर ऑफ मोल्स 1च आहे त्यामुळे चेंज नाहीये. याचा जर मी लिहायचा आहे तर आता इथं फरक येईल बघा. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय येईल आता हा मायनस. लक्षात आलं. याचे नंबर ऑफ मोल्स 3 आहेत म्हणजे 1/3 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन असं येणार आहे. लक्षात येतंय का बघा. याचा रेट ऑफ रिॲक्शन काय येईल आर इज इक्वल टू प्लस. आलं लक्षात. प्रॉडक्ट आहे आता हाफ 1/2 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन लिहिताना आपण काय करायचं तर त्याचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत का नाही ते 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. लक्षात येत आहे. आता मग आपण असं लिहूया का रे. आता हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे व्हेन यू कॅन राईट हिअर सपोज फॉर एक्झाम्पल आता जरा थोडंसं लक्ष द्या. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट आर इज इक्वल टू दिस वन आर इज इक्वल टू दिस वन आर इज इक्वल टू दिस वन. म्हणजे आपण डायरेक्ट असं लिहूया आर इज इक्वल टू बघा मायनस डी बाय डी टी change in concentration of N2 is equal to minus 1/3 d by dt change in concentration of H2 is equal to आता हे प्लस हाफ. ओके आता इथं काय येईल तर d by dt ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. लक्षात आलं. हे लिहायचं कसं हे पहिल्यांदा क्लिअर करा. आता हे तुम्ही लिहिल्यानंतर याच्याशीच रिलेटेड तुम्हाला MCQ विचारले जातात. कदाचित तुम्हाला असं पण करतील. गमतीचा भाग काय देतील बघा. तुम्हाला ही असं देतील रेट ऑफ रिॲक्शन देतील. MCQ ला असेही प्रश्न आहेत. यू हॅव गिवन द रेट ऑफ रिॲक्शन ओके अँड देन यू कॅन राईट द केमिकल रिॲक्शन. आता एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. इथं नायट्रोजनला मायनस साइन आहे म्हणजे नायट्रोजन काय रिॲक्टंट आहे. हायड्रोजनला मायनस साइन आहे म्हणजे हायड्रोजन काय रिॲक्टंट आहे. गंमत बघा. म्हणजे मी रिॲक्शन कशी लिहिणार N2 प्लस हा H2 बरोबर. याला प्लस साइन आहे म्हणजे हा काय असणार आहे NH3 प्रॉडक्ट असणार आहे. आता जर ह्या प्रॉडक्टला 1/2 आहे म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स किती आले 2. याला 1/3 आहे हायड्रोजनला नंबर ऑफ मोल्स किती आले 3. याला 1/1च आहे म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स 1. आली का आपली रिॲक्शन मला सांगा बरं. एकदा नीटला अगदी साधा सिंपल आलेला क्वेश्चन एक आहे बघा असा. यू हॅव गिव्हन द रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू ओके. आता हा MCQ बघा आपण आता असा लिहिला. आपल्याला इक्वेशन असं दिलंय प्लस हाफ डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C ओके इज इक्वल टू मायनस 1/3 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ D इज इक्वल टू प्लस 1/4 d by dt concentration of A is equal to minus d by dt concentration of B. हा MCQ विचारलाय. आता मी त्याचे 4 ऑप्शन्स लिहित बसत नाही तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आपण डायरेक्ट त्याचा आन्सर लिहू शकतो ना. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा ना. हे बघा याला प्लस साइन आहे C कॉन्सन्ट्रेशन ऑफ C म्हणजे C हा काय प्रॉडक्ट आहे. आपण अशी रिॲक्शन लिहिली C हा प्रॉडक्ट आहे. जागा सोडायची तर लक्षात दे तुम्हाला म्हणजे काय पेपरमध्ये लिहायचं नाही आपल्या माहितीसाठी. प्रॉडक्ट आला हा मायनस साइन आहे. D हा काय आहे रिॲक्टंट आहे म्हणजे D इथं आला. लक्षात आलं. आता इथं A ला प्लस साइन आहे म्हणजे A हा सुद्धा काय आहे तर प्रॉडक्ट आहे. लक्षात येतंय का बघा. B ला मायनस साइन आहे म्हणजे B हा काय आला रिॲक्टंट आला. म्हणजे मायनस साइन विच कॅन बी इंडिकेट दॅट द गिवन सबस्टन्स कॅन बी ॲक्सेस द रिॲक्टंट अँड प्लस साइन पॉझिटिव्ह साइन विच कॅन बी इंडिकेट दॅट द गिवन सबस्टन्स कॅन बी ॲक्सेस द प्रॉडक्ट. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता एक एक क्लिअर करूया. C ला त्याने किती दिलाय रे कोएफिशियंट 1/2. याचा अर्थ C हा जो प्रॉडक्ट आहे त्याचे किती मोल्स असणार आहेत 2 टॉईस C. लक्षात आलं. आता इथं बघा D ला मायनस आहे 1/3 म्हणजे D चे नंबर ऑफ मोल्स किती असणार आहे बाळांनो 3. आलं लक्षात. आता इथं बघा A ला 1/4 म्हटलंय प्रॉडक्ट आहे म्हणजे किती तयार होणार 4. आले का नंबर ऑफ मोल्स क्लिअर. आणि इथं मायनस B बरोबर आहे रिॲक्टंट आहे त्याला काहीच नाही म्हणजे एकच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल रे मला सांगा तर दॅट वन इज नथिंग बट द 3D प्लस B गिव्स टॉईस C प्लस 4A. हा ऑप्शन तुम्हाला मग आता कधी असं पण होईल B प्लस 3D देतील किंवा 4A प्लस 2C देतील. काय फरक पडतो रे बाळांनो मला सांगा. म्हणजे व्हेन यू कॅन राईट हाऊ द रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी एक्सप्रेस ऑन द बेसिस ऑफ दॅट वन यू कॅन राईट द केमिकल रिॲक्शन. या यू हॅव गिव्हन द केमिकल रिॲक्शन देन यू कॅन राईट द रेट ऑफ रिॲक्शन. पण इथं ज्यावेळेस तुम्ही 1/2 लिहिताय ना लक्षात घ्या तो त्याचा रेट ऑफ रिॲक्शन आहे बरं का. R इज इक्वल टू आहे.
पण जर फक्त आपण एवढंच लिहिलं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी, तर लक्षात घ्या हा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी होणार आहे. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात येतंय का बघा. असं का मी म्हणतोय, तर आपल्याला समजून चाला एखादी रिएक्शन दिलेली आहे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल यू हॅव गिवन दिस रिएक्शन अँड दॅट इज नथिंग बट द N2 + thrice H2 gives twice NH3. ओके, आता इथं तुम्हाला असं दिलं, सपोज फॉर एक्झाम्पल द रेट ऑफ फॉर्मेशन फॉर अमोनिया इज इक्वल टू 0.02 मोलार पर सेकंद, असं तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन. आता साधं सिंपल आहे, सीईटीला लय डोकं चालवायचं नाही, बोर्डसाठी तुम्ही लिखाण करत बसता, सीईटीला थोडक्यात घ्यायचं आहे. याचं किती दिलंय 0.02 मोलार पर सेकंद रेट ऑफ फॉर्मेशन दिलाय. रेट ऑफ फॉर्मेशन आपल्याला माहिती येणार आहे 2 मोल बरोबर जर 0.02 आहे करेक्ट, तर मग 3 मोल बरोबर किती येणार आहे बाळांनो, तर इट इज नथिंग बट द 0.03 मोलार पर सेकंद. दॅट इज द रेट ऑफ डिसॅपरन्स या कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, मी खरं सांगतो, कॅल्क्युलेशन करून पण तेवढंच येणार आहे. आणि इथं जर नंबर ऑफ मोल 1 आहे ना, तर याचा रेट ऑफ डिसॅपरन्स किती असणार आहे, तर 0.01 मोलार पर सेकंद. आता लक्षात आलं का बघा. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करतात सांगतो, मला हे देतात आणि दुसरा पॉइंट असा देतात की सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट द रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हटलं का नाही की आपल्याला काय येणार याचं मग, तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हाफ. लक्षात घ्या, हाफ इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. आता बाळांनो क्लिअर कट आहे, जर देताना तुम्हाला ह्याची व्हॅल्यू दिली ना, डी/dt ऑफ अमोनिया व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती 0.02 आहे, आणि त्याचा जर हाफ घेतला तर किती येईल 0.01 मोलार पर सेकंद. म्हणजे इथं तुम्ही याला 1/3 कराल तोच येणार आहे, याला 1 कराल तोच येणार आहे. आणि एक खरं सांगू, रेट ऑफ रिॲक्शन जर विचारला ना, तर त्या रिॲक्शन मध्ये नंबर ऑफ मोल्स 1 कुणाचा आहे तो बघायचा. बघा मी काय म्हणतोय, भले रिॲक्टंट असू दे प्रॉडक्ट असू दे, आणि त्याचा जो काय असेल का ना रेट ऑफ डिसॅपरन्स किंवा फॉर्मेशन, तो त्याचा रेट ऑफ रिॲक्शन असणार आहे. कारण इथं जरी घेतलं तर तुम्ही 1/3 करणार म्हणजे काय येणार आहे, परत 0.01च येणार आहे. इथं 1/2 करणार ना, म्हणजे 0.01च येणार आहे. आणि रेट ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. भले याच्याशी रिलेटेड विचारला तर तुम्ही लिहिताना पहिल्यांदा असं लिहिणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू -1/3 d/dt चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन. याचा अर्थ असा होत नाही -1/3 मल्टिप्लाइड बाय 0.03. सॉरी, इथं मायनस साइन तुम्हाला काय दाखवतंय, ओनली डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. परत बोलतोय, रेट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. रेट इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे याचा रेट हा किती येणार, तर 0.01 मोलार पर सेकंद. -0.01 मोलार पर सेकंद येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, इट इज नॉट निगेटिव्ह. लक्षात येत आहे. मग आता याच्याशीच रिलेटेड थोडेसे आपल्याला जे काय MCQ असतात त्या MCQशी जरा थोडीशी आपण चर्चा करूया. ओके, सो सपोज फॉर एक्झाम्पल ही जी चर्चा आपल्याला करायची आहे, जरा थोडेसे नीटला आलेले प्रश्न किंवा काय हे आपण आता लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.